सहकाराचा जिल्हा अशी या नगर जिल्ह्याची ओळख आहे। का बरं? मला आहे ना राजकारण मला आवडतच नाही। निलेश लंके म्हणून त्यांचे कामची पद्धत लई चांगली आहे। त्यांना कॉल केला लगेच कॉल उचलतात। निलेश लंके फोन वगैरे उचलतात, कॉल वगैरे उचलतात, याच्यावर काय उचलल्याने काम होत नाही। नगर जिल्ह्याच्या निवडणुका नेहमीच लक्षवेधी ठरत असतात। जरंगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करणार। निलेश लंकेंना का? कारण ते गरिबीतले आमदार आहे। माझ्या परिसरात केलेलं एक काम दाखवा, मी तुम्हाला मतदान करीन। लंके साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे। ते नोटाला दिलेला परवडेल। हा तशी फाईट टपच होणार आहे। काय नेमकं पसंती कोणाला? आम्ही सुजयदादा विखे पाटील। एक युवक म्हणून काय वाटतं? निलेश लंके दोघांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं होतं। नगर शहरातले सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यामुळे आता गुन्हेगारी हे वाढत। निलेश लंके समोर फाईट देणार आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? आता निलेश लंके म्हणजे आता इकडे आले ते। मग नगरकर मी एक नागरिक म्हणून सांगतो की नगरचं श्रीनगर झालं पाहिजे। तुम्हाला माहितीये का आता नगरचा खासदार कोण आहे? नाही। नमस्कार, मी निलेश। नमस्कार, मी मृणाल। सहकाराचा जिल्हा अशी या नगर जिल्ह्याची ओळख आहे। नगर जिल्ह्याच्या निवडणुका नेहमीच लक्षवेधी ठरत असतात। यंदा दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं म्हणजे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आता बिगुल वाजला आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके अशी आता लढत आपल्याला या नगर दक्षिण लोकसभामध्ये पाहावयास मिळणार आहे। यामध्ये नगरकरांचं कौल नेमकं कोणाला हे आपण जाणून घेणार आहोत। नगर न्यूज 24च्या माध्यमातून हा ग्राउंड झिरो रिपोर्ट आहे। याचा भाग हा दुसरा आहे। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नेमकं नगरकरांच्या मनामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार नेमकं पसंती करत आहे, नेमकं नगरकरांच्या मनात काय दडलं आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आजच्या या विशेष भागामधून। आज आपण माळीवाडा बसस्थानक परिसरात आलोत, नगरच्या मध्यवर्ती भागात। इथे अनेक रिक्षा चालक आता आपल्याला पाहायला मिळतील। यांची पसंती नेमकी कोणास आहे, निलेश लंके की खासदार सुजय विखे पाटील यांना, हे आपण आज जाणून घेणार आहोत। जी निवडणूक आहे 2024 यामध्ये खासदार सुजय विखे हे देखील भाजपाकडून उभे राहत आहेत आणि दुसरं नाव आपल्या सगळ्यांसमोर येत आहे जे की निलेश लंकेंचं। या दोन्हीपैकी तुमची पसंती कोणास आहे? सुजय विखे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून तुमची पसंती कोणाला नेमकं? निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे। ह्या दोन्ही पक्षांनी किंवा इतर पक्षांनी मराठा आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतलेले नाही। त्यांनी फक्त आरक्षणाचे गाजर दाखवलेले आतापर्यंत। त्याच्यामुळं आम्ही मराठा नेते फक्त आमचे नेते जरंगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करणार। कोणत्याही पक्षाला आम्ही मतदान करणार नाही। नक्कीच या काकांची आपण बातचीत केलेली आहे की अद्यापही मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटलेला नाही आहे। जरंगे पाटील जो आदेश देईन तो आम्ही मान्य करू। या काकांसमोर अजून देखील रिक्षा चालक या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगा, लोकसभेची धामधूम सुरू झाली आहे। एकीकडे सुजय विखे पाटील आहे तर एकीकडे आमदार निलेश लंके आहे। तुमची पसंती कोणाला? माझा मुद्दा तो ते मराठा आरक्षण। जोपर्यंत सगळे स्वराज्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या नात्याने आम्ही कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे राहणार नाही। मग निवडणुकीमध्ये इथेच नाही, उद्या विधानसभेपूर्वी हा निर्णय राहणार तर ठीक, नाही तर विधानसभेला निवडणुका लागली तर तुमची भूमिका काय राहणार आहे? मतपेढीमध्ये तुम्ही काय मांडणार आहे? जो समाज निर्णय घेईन त्या समाजाला आम्ही भक्कमपणे उभा राहणार आहे। असं म्हणण्यात येते की मराठा समाजाचे उमेदवार आता ठिकठिकाणी उभे राहणार आहे, याबद्दल काय सांगाल? जर उभे राहिले, जो काही समाजा नात्याने आदेश याला मतदान करायचं मराठा समाजाच्या उमेदवाराला, तर आम्ही तिथंच मतदान करणार। या ठिकाणी रिक्षा चालक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नाही का त्यांचं मत काय आहे। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके अशी फाईट होत आहे, यामध्ये तुमची पसंती कोणाला? जरांगे पाटलांनी सांगितलं का आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत। आता काही सांगतं का 100, 600, 500 असे मतदान म्हणजे उमेदवार देण्यात येणार आहेत। पण त्यांच्यापैकी जे उमेदवार देण्यात येतील ते एक तर त्यांना मतदान करण्यात येईल, किंवा जर यांनी लवकरात लवकर मराठा समाजासाठी काहीतरी पावलं उचलले धोरणात्मक तर आपण त्यांना मतदान करणार। जी सरकार बाजू मांडील आमच्यासाठी, आमच्या मराठा बांधवांसाठी, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील मतदान करणार। आता आपण इथे ज्या काकांशी बोललो त्यांच्यासोबत आणखी काही जण इथे आहेत, आपण त्यांच्याशीही बातचीत करूयात। काका, आता इथे जी निवडणूक होणार आहे तर त्यामध्ये तुमची पसंती कोणाला आहे? निलेश लंके। निलेश लंकेंना का? कारण ते गरिबीतले आमदार आहे आणि सगळ्यांसाठी धावणारे आमदार आहेत। जसे हे मोठे आमदार आहेत तसे कोणाची गाठ भेट नाही घेतलेली त्यांनी।
5 वर्षात खासदार झाल्यामुळं. तर निलेश लंके जर खासदार झाले तर ते गरिबांमध्ये चांगलं सुधारणा करतील. हे पूल जो मंजूर केलेलं आहे दिलीप गांधींनी मंजूर केलेलं आहे पहिलेच, काय सुधीजी केले नाही केलेलं आहे. फक्त पुलाला बघा, बाकीचं काय नगर शहराचा इतिहास. नक्कीच आपण अनेक जणांशी बातचीत केली. तसेच या ठिकाणी अजून देखील रिक्षा चालक आहे, त्यांना आपण विचारणार आहोत. माझं मत असं आहे, जो बी आता इथून पुढे इलेक्शन सरासरी चालू होणार, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, मी माझ्या परिसरामध्ये जो बी कुठला राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा येईल, मी त्याला पहिला प्रश्न हा विचारणार नागरिक म्हणून, माझ्या परिसरात केलेलं एक काम दाखवा, मी तुम्हाला मतदान करीन. जो काम दाखवीन त्याला मतदान करीन. माझ्या परिसरामध्ये जो कोणी काही काम केलंय का इथून मागं आत्तापर्यंत, त्याला मी मतदान करणार. नक्कीच नागरिकांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसेच आमच्या भागामध्ये विकास देखील झालेला नाही, विकास काम दाखवा आणि मत मागायला या, असं देखील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नेमकं जनतेचा कौल कोणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काही कष्टकरी वर्ग आहे, व्यावसायिक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. लोकसभेची सध्या धामधूम सुरू झालेली आहे. खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. पसंती कोणाला? आता काय सध्या काय सांगू शकत नाही आपण, कारण दोन्ही पण जे पक्ष आहे ते टफ आहे एकदम. आता ते निवडणुकी टायमाला आपण बघू, जास्त तर जास्त निलेश लंकेची साहेबांची शक्यता आहे आपल्याला. निलेश लंके, सुजय विखे पाटलांनी जे काही कामं केलेले आहे, नगरचा उड्डाण पूल तुम्हाला माहिती आहे का? हो, कधी गेला का त्याच्यावरून? गेलं ना. काय सांगा, नगर शहरामध्ये विखेंनी जे विकास कामं केले आहे त्याबद्दल काय सांगा? नाही, विखे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे, तसा काही प्रश्न नाही आहे त्यांच्या बद्दल. पण निलेश लंके पण साहेब चांगले आहेत, त्यांच्या पण बद्दल आपण काय बोलू शकत नाही. आता सध्या कसं आहे माहिती का, दोन्ही पण जे पक्ष आहेत दोन्ही पण टफ आहे. तसेच या ठिकाणी अजून देखील काही युवक आहे, काही काका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या ठिकाणी एक व्यावसायिक आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे. तुम्हाला माहितीच असेल की खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. तर यामध्ये तुमची पसंती कोणाला? माझी पसंती आता जो आपला सुजय विखे चालू आहे त्यालाच पसंती आहे आमची. निलेश लंके पण त्यांच्या विरोधात उभा राहणार आहे. आमदार निलेश लंके माहिती आहे का तुम्हाला? आमदार निलेश लंके माहिती आहे आम्हाला, पण त्यांचं बी काम चांगलं आहे. त्यांना आम्ही कोविड काळामध्ये त्यांनी भरपूर कामं केली, ते माहिती आहे का तुम्हाला? हो, त्यांचं काम आम्ही पाहिलं. कोविड काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं, पण ऑलरेडी तिकिटावर जो भर असतो तो आम्ही तिकिटावर आम्ही ध्यान देणार ना. दुसरं, सुजय विखेंबद्दल तुम्ही पसंती दर्शवतात, काय नेमकं कारण आहे? सुजय विखेचे ऑलरेडी कामं चांगले आहेत. सुजय विखेने नगर शहरामध्ये भरपूर कामं केलेत, जसे रस्ते, काय कामं केले, कामं सांगा. बिल, रस्ते, वीज, पाणी, सगळ्या गोष्टी. तसेच या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सुजय विखेंनी भरपूर कामं केले, विकास कामं केले. तुम्ही काय सांगा यावर? नाही कामं केली त्यांनी. तुमची पसंती कोणाला, आमदार निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. निलेश लंके का? कोरोनामध्ये लय काम केले त्यांनी, गोरगरिबाला लय साथ दिली त्यांनी. नगर शहरातला हा उड्डाण पूल माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना. गेले कधी त्याच्यावर? हा, तो सुजय विखे पाटलांनी केला. हा, ते 10 वर्ष पहिले सँक्शन झालेला होता, फक्त मंजुरी आणली त्यांनी. तुमची पसंती निलेश लंके? निलेश लंके. नक्कीच या ठिकाणी त्यांनी त्यांची पसंती दर्शवली आहे की कोविड कालावधीमध्ये आमदार निलेश लंके यांनी एकदम चांगले कामं केले आहे. तसेच आमचं काय म्हणणं आहे की आता हे सुजय विखे माझ्या तुमच्या माध्यमातून मला सुजय विखेला एक रिक्वेस्ट आहे की सुजय विखेने नगरमध्ये भरपूर कामं केलेत. आम्ही तुम्हाला कौल देतोय ह्यावेळेस येत आहे निवडणुकामध्ये, पण तुम्ही नगरचं श्रीनगर करा अशी आमची मतदारांची इच्छा आहे की तुम्ही भरपूर काम करा. सुजय विखेंशी कधी तुम्ही संपर्क साधला, कधी फोन वगैरे लावला का त्याला? अजून तर आम्हाला असा संपर्क साधायची वेळ आलेली नाही. सुजय विखे दादांना असं फोन लावून प्रवेशिक बोलणं बिलणं आमचा काही संबंध नाही आहे. पण मग नगरकर मी एक नागरिक म्हणून सांगतो की नगरचं श्रीनगर झालं पाहिजे. जसं श्रीनगरमध्ये आता कामं चालू आहेत, तर तुम्हाला तुमचं वर BJPचं सगळं तिकीट आहे, तर आम्हाला नगरकरांची अशी इच्छा आहे की सगळ्या रस्ते बिस्ते, वीज, पाणी हे सगळं व्यवस्थित झाले पाहिजे अशी नगरकरांची इच्छा आहे, आमची लोकांची इच्छा आहे. नक्कीच या ठिकाणी अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर अजून या ठिकाणी एक काका आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे. खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके अशी लढत होणार आहे. तुमची पसंती कोणाला? आता तर सुजय विखे. सुजय विखे का?
कारण नगरमध्ये काही ज्या घडामोडी होत आहेत त्याला सुजय विखे जबाबदार आहेत आणि केंद्रात नेतृत्व पाहता सुजय विखेच योग्य राहील. दुसरं की विखेंना फायटर म्हणून आमदार निलेश लंके यांचा चेहरा आहे. आमदार निलेश लंकेंना ओळखता का तुम्ही? हो ओळखतो. त्यांना लोकनेते म्हणतात, माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. त्यांच्या कामाबद्दल काय सांगा, जर ते फाईट देतील का सुजय विखे पाटलांना? हां तशी फाईट टफच होणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण अनेकांशी संवाद साधला, प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच या ठिकाणी अजून देखील नागरिक आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. आत्ता अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे आपण बाजारपेठेत आलेलो आहे. मुख्य कपड बाजार आहे. या ठिकाणी आपण लोकसभेची ती धामधूम सुरू झालेली आहे. नेमकं लोकसभेचं वातावरण काय आहे, या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, ग्राहक असतील, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक युवक आहे, आपण त्याला विचारणार आहोत की लोकसभेची धामधूम सुरू झाली आहे, काय नेमकं वातावरण आहे. दादा नमस्कार. सध्या लोकसभेचं वातावरण सुरू झालं आहे, तुम्हाला माहितीच आहे. नगर दक्षिणेमधून खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. काय नेमकं पसंती कोणाला? दोघांना पण नाही. नगर दक्षिणेचे खासदार माहिती कोण आहे? हां कोण आहे? आता सुजय विखे आहे ना. त्यांनी विकास कामं केली, शहरामध्ये उड्डाण पूल वगैरे उभा केला, विविध विकास कामं केली. काय माहिती त्यांनी केलेली विकास कामाबद्दल? त्यांनी केलेली माहितीच नाही ना. विकास कामं माहितीच नाही. माहितीच मग नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं कौल कोणाला? आम्ही वंचित बहुजन आघाडीला देणार. पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारच नाही आहे. करतील ना, जाहीर करतील ना. जर उमेदवार जर जाहीर नाही झाला तर तुझं पसंती कोणाला राहणार? नोटा. दोघांना पण नाही जाणार ना, मी नोटांना देईल. नक्कीच युवा वर्गाने हे आपलं मत व्यक्त केलं आहे. या ठिकाणी चाचा आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. चाचा, लोकसभेचं धामधूम सुरू झालेली आहे. सुजय विखे आणि निलेश लंके अशी नगर दक्षिणेतून लढत होणार आहे. तुम्हाला नगरचा खासदार माहिती आहे का कोण आहे? आहे ना, सुजय विखे. सुजय विखे, त्यांचं काम माहिती आहे का? थोडंफार काम केलेलं आहे त्यांनी, ते उड्डाण पूल वगैरे. बाकी एक साधारण माणसासाठी काही नाही केलं त्यांनी. दुसरं निलेश लंके माहिती का तुम्हाला? ते मी माहिती आहे. त्यांचं काम कसं वाटलं कोविड काळामधलं? ते ठीक होतं त्यांचं काम. ते जान जोखिम में डाल के काम करे उन्होंने, अच्छी बात है. लेकिन एक आम आदमी को तसल्ली देने वाला काम दोनों भी आमदार खासदार रहते. मग पसंती कोणाला राहील दोघांमध्ये? पसंती नको तर ते नोटाला दिलेला परवडेल. या काकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. नगर दक्षिणेची धामधूम सुरू झालेली आहे. या ठिकाणी अजून देखील काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत की तुमची काय प्रतिक्रिया आहे. सध्या लोकसभेची धामधूम सुरू झालेली आहे. नगर दक्षिणेतून तुम्हाला माहिती असेल, खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके अशी समोर लढत आहेत. काय वाटतं, तुमची पसंती कोणाला? आता कसं आहे, गेल्या 10 वर्षात काही कामं झाले नगर शहर झाले नाहीत, पण एवढ्या 5 वर्षात जे साहेब आले, विखे साहेब आल्यामुळं ते बरेचसे कामं चालू झाले आणि केले त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते इथून पुढं कामं करतील. काय कामं केले खासदार सुजय विखे पाटलांनी? वार्डातले इकडे तिकडे आणि पूल बांधला त्यांनी, बरेचसे मोठे मोठे कामं गेले का? ते पुलावरून गेले का? कसं वाटतं? म्हणजे आम्ही 10 वेळा गेलो पुलावरून झाल्यापासून. निलेश लंके समोर फाईट देणार आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? आता निलेश लंकेमध्ये आता इकडं आले ते, आता ते आवाज उठू राहिले. त्यांचं काय नगर शहरात काय एवढं हे नाही. दक्षिणेत करतील का, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये काम करू शकतील का निलेश लंके? त्याचं काही सांगू शकत नाही. पण आता हे कसं यांना अनुभव झाले 5 वर्षापासून, यांच्या शाळेची कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामुळे हे कामं इथून पुढं करू शकता असा आम्हाला विश्वास. शहराच्या कापड बाजार भागामध्ये काही व्यापारी वर्ग आहे, आपण त्यांना विचारणार आहोत की तुमची पसंती कोणाला. सध्या लोकसभेची धामधूम सुरू झालेली आहे. सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. काय नेमकं पसंती कोणाला? आम्ही सुजयदादा विखे पाटील. निलेश लंकेंचं काम कोविडमधलं माहिती आहे का तुम्हाला? कोविडमधलं माहिती, पण आम्ही BJP समर्थक आहे आधीपासून, तर BJPचे आम्हाला संपूर्ण काम भरपूर प्रमाणे आवडतं. सुजयदादांनी काय काम केलं नगरमध्ये? सुजयदादांनी एक म्हणजे नगर जिल्ह्याचा आपला एक चेहरा बनवला. उड्डाण पुला खूप दिवसापासून जे काम रगाडलेलं होतं ते त्यांनी केलं. म्हणजे एक आम्ही BJP समर्थक आहे, त्या हिशोबाने आम्ही BJPलाच पाठिंबा देणार आहे. आज देश एवढं आपल्या मागं होतं तर BJPने वरच्या लेवलवर नेलेलं आहे, तर त्या हिशोबाने आम्ही BJP समर्थक BJPलाच वोटिंग करणार. लढत कशी होईल दोघांमध्ये? लढत तर याचबरोबर काही युवक आहे, आपण त्यांना देखील विचारणार आहोत. सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत आहे. एक युवक म्हणून काय वाटतं? निलेश लंके. निलेश लंके का? कारण नवीन चेहरा पाहिजे ना अहमदनगर शहराला, आणि निलेश लंके यांचं कोविडमध्ये पण खूप चांगलं काम होतं, त्यामुळे निलेश लंके. निवडणूकची लढत कशी होईल? टफ घासून होईल का? टफ होईल? एकदम टफ घासून होणार.
नक्कीच युवा वर्ग आहे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की जी लढत आहे ती एकदम घासून होईल. विविध व्यापारी असतील, युवक असतील, आपलं मत व्यक्त करत आहे की दक्षिण लोकसभेची जी लढत आहे खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये ही मोठी चुरस अशी होणार आहे, मोठी घासून लढत होणार आहे. काहींनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विकासाच्या मुद्द्यावर पसंती दर्शवली, तर काहींनी कोविड काळाच्या निलेश लंके यांनी केलेल्या कामाबद्दल पसंती दर्शवली. अजून काही या ठिकाणी व्यापारी आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. नगर दक्षिणेची सध्या निवडणुकीची दांदल सुरू झालेली आहे, तुम्हाला माहितीच असेल. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके, काय वाटतं कोणाची पसंती? पसंती आम्ही आत्ता नाही देणार, कारण की जो उमेदवार उभा आहे जर तो आम्हाला इथं येऊन जर आश्वस्त करेल. काय आश्वासन आहे व्यापारी वर्गाचे? व्यापारी वर्गाला संपूर्ण संरक्षण पाहिजे, इथं पोलीस चौकी देणार होते, पोलीस चौकी पाहिजे, अंडरग्राऊंड वायरिंग करणार होते, ते अजून झालेली नाही. दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी व्यापारी वर्गाचं मध्ये आंदोलन चालू होतं, दोन्ही नेत्यांनी भेट दिली तुम्हाला, मग काय नेमका कोणाकडून अपेक्षा वाटते? मला आश्वासन होते ते पूर्ण होईना अशी. आता दोघांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं होतं आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या तोंडी आश्वासनाला विश्वास ठेवला होता. परंतु आता जो कोणी उमेदवार असेल आणि जो आम्हाला लेखी आश्वासन देईल की व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या आम्ही येत्या वर्षभराच्या काळामध्ये सोडू, जसे की व्यापार इथं यायला पार्किंगची सोय नाही आहे. आज नगरचं म्हटलं तर आज नगरचा हाट आहे, पण जर तुम्ही कोपऱ्यावर बघितलं तसं कचऱ्याचा आज ढीग साचलेला आहे. तर या किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा व्यापाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. इथं संध्याकाळची लाईट जाती, दिवाळीमध्ये लाईट जाती, चोऱ्या होतात, बऱ्याच अशा अडचणी, भरपूर अडचणी आज इथं MG रोडवरच्या कापड बाजारातल्या व्यापाऱ्यांना सहन करावं लागतात. तर या जेव्हा सर्व अडचणी जो कोणी आम्हाला लेखी स्वरूपात सांगेल की आम्ही येत्या वर्षभरात सोडू, तर त्याच्या पाठीमागं संपूर्ण व्यापारी वर्ग खंबीरपणे उभा राहील. दुसरं की नगर दक्षिणेची लढत कशी होईल, काय वाटतं? नगर दक्षिणेची लढत माझ्या हिशोबाने आज सुजयदादा विखे किंवा निलेश लंके दोघांनी त्यांच्या पद्धतींनी काम केलेलं आहे. मागच्या वेळेस आपले सुजयदादांनी काय काम केलं, एखादं काम सांगा. सुजयदादांनी रोडचं काम केलं असेल तर निलेश लंके साहेबांनी आपल्याला कोविड काळात भरपूर मदत केली. आता त्यांनी पारनेरचे आमदार असल्यामुळे त्यांनी तिथं जे काम केलं असेल ते आज आपण इथं नाही सांगू शकत, परंतु त्यांचं जे आपण कोविड काळात जे काम बघितलं, अख्ख्या महाराष्ट्राने त्यांचं काम बघितलेलं आहे. तर त्यांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीत चांगलं काम केलेलं आहे. सुजयदादांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. परंतु त्या कामापेक्षा आम्हाला आमचा मार्केट, आमचा जो बाजार तो महत्त्वाचा आहे, आणि जो आम्हाला यासाठी जो खंबीरपणे आमच्या संघ उभा राहील. कारण की मागच्या वेळेस तुम्ही बघितले असेल काही व्यापाऱ्यांवर हल्लेसुद्धा झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी भांडणं होतात किंवा काय होतात. तेव्हा कोणताही नेता तात्पुरता येतो आंदोलनाच्या वेळेस, त्याच्या पुढं काय तर त्याच्या पुढं कोणीच नसतो. तर त्यासाठी आम्हाला खंबीर असं जो आश्वासन देईल त्याच्या संपूर्ण आमचा व्यापारी वर्ग. नक्कीच व्यापारी वर्गाचे अनेक प्रश्न आहेत. जो नेता आमच्या मागे भक्कमपणे उभे राहील त्याच्या मागे व्यापारी वर्ग उभा राहील असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ते प्रश्न जो उमेदवार आहे, जो नेता आहे तो सोडवून त्याच्या मागे व्यापारी वर्ग खंबीरपणे उभे राहणार आहे. अजून पण काही या ठिकाणी नागरिक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की ते काय आपलं मत व्यक्त करतात. या ठिकाणी एक युवक आहे, त्या युवकाला आपण विचारणार आहोत की सध्या लोकसभेची निवडणुकीची धामधूम आता सुरू झालेली आहे. तुझी पसंती कोणाला, सुजय विखे पाटील की निलेश लंके? सुजयदादांना. सुजय विखे का? हो, त्यांनी बरेच प्रश्न मार्गी लावले. काय प्रश्न मार्गी लावले? नगर शहराचा उड्डाणपूल असो किंवा किती आपले नगर शहरातले CCTV कॅमेरे, त्याच्यामुळं आता गुन्हेगारी हे वाढत नाही नगरमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक म्हणावा, शैक्षणिक कामे, वैद्यकीय मदत, असे खूप त्यांची संस्था वगैरे आहेत. त्यांचे हॉस्पिटल आहे, एज्युकेशनसाठी त्यांचे कॉलेजेस आहे. तर यंग जनरेशनसाठी जो काम करेल म्हणजे तो एक व्यक्तिमत्व म्हणजे सुजयदादा. निलेश लंकेंनी कोविड काळात काम केलं, तुम्हाला माहिती असेल. काय वाटतं त्यांचं काम? त्यांनी पण चांगलंच काम केलं. तर एक नेता नव्हे तर एक मदत म्हणून त्यांनी चांगले गोरगरिबांना काम. निलेश लंके करतील का, जिल्ह्यात काम करू शकतील का सुजयदादांच्या बरोबरीने? ते तर सांगू नका. जोपर्यंत ते स्वतः कॅन्डिडेट आता होतील, जेव्हा ते संसदमध्ये जातील तेव्हा त्या प्रश्नी. बरं, जर तसं जर बघितलं तर यंग जनरेशन साठी जर आत्ता योग्य असेल तर सुजयदादा. नक्कीच या युवकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे की युवा वर्ग हा 100% खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याबरोबर आहे. अजून काही युवक आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत, त्यांचं मत जाणून घेणार आहोत की नगर दक्षिणेचा कौल नेमकं शहराच्या मध्यवर्ती भागाचा कोणाला. या बाजारपेठेमध्ये काही ग्राहक खरेदीसाठी आलेले आहे. नगर तालुक्यातील हे ग्राहक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. सध्या लोकसभेची धामधूम सुरू झालेली आहे. सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. पसंती कोणाला? पसंती तर अजून कोणाला पण देऊ शकत नाही. तशी तुम्ही कोणत्या भागातले?
आम्ही रोहित छत्तीस सिमेंट पिंपरी इकडं पाण्याचा मोठा प्रश्न होता, त्या संदर्भात काय झालं? आता 10 वर्षापासून BJP सत्तेत असल्यापासून 10 वर्षापासून बोलतात की सर्वेक्षण चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, पण ते सोडवलं पाहिजे, ते आलं पाहिजे गावाला, तरच फायदा होणार ना शेतकऱ्याला. सर्वेक्षण चालू नसते आश्वासन देऊन होणार नाहीत. शासनाच्या विविध योजना आहे, पीक विम्याची योजना असन, विविध योजना असन, त्या पोहोचल्या का गावोगावी? हा, अशा भरपूर योजना पोहोचल्यात. असं शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आपण आलेलो आहे, लक्ष्मी कारंजा या परिसरामध्ये. या ठिकाणी आपण चौकामध्ये काही नागरिक आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की तुमचा कौल कोणाला, लढत ही होणार आहे, नेमकं त्यांची पसंती कोणाला. या ठिकाणी व्यावसायिक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. सध्या नगर दक्षिणेची रणसंग्राम हा सुरू झालेला आहे, तुम्हाला माहितीच असेल. सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. तुमची पसंती कोणाला? आता आपल्याला वरती पंतप्रधान लाडके नरेंद्र मोदींची सत्ता हवी आहे आणि नगरचे शिल्पकार आहे आपले खासदार आपले विखे पाटील, त्यांचं सुद्धा काम नगरमध्ये खूप. पसंती कोणाला? विखेंनाच. काय नेमकं कारण? सुजय विखे जे जेव्हापासून निवडून आले तेवढा नगर शहराचा विकास त्यांनी चांगला झपाट्याने झाले. काय कामं केले त्यांनी शहरामध्ये? आता नगरमध्ये आपण उड्डाण पूल पाहतो, बरेचसे रस्त्यांचे कामं केलेले आहेत उपनगरात किंवा नाही का, असे बरेचसे काही काही कामं आहेत त्यांचे. निलेश लंकेंचं कोविडचं काम माहिती? हो माहिती आहे, माहिती आहे ना. मग कशी होईल लढत? त्यांच्या समोर ते टिकतील का त्यांच्या सुजय विखे? सुजय विखे हे पक्के नगर शहराचे लाडके खासदार, तेच परवा. नक्कीच व्यावसायिक आहे, त्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. या ठिकाणी अजून एक युवक आहे, आपण त्याला विचारणार आहोत. सध्या युवा मतदार हा महत्त्वाचा ठरणार आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला हक्क बजावण्यामध्ये. सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत आहे, तुझी पसंती कोणाला? माझी पसंती सुजय विखे. सुजय विखे का? जसं की आपण बघितलं की गेला आपला जो नगर शहराचा जो सगळ्यात मोठा प्रलंबित प्रश्न होता उड्डाणपुलाचा, उड्डाणपुलामध्ये दरवेळेस बघितलं काही ना काहीतरी अडचण येतात. आम्ही लहानपणापासून असल्यापासून तो उड्डाणपूल जो मंजूर झाला तो सुजय विखे पाटलांनी निवडून आल्यापासून तो जो आहे 6 महिन्यात पूल मंजूर करून पुलाचं काम करून त्यांनी पूल हा जो आहे तो बनवून दाखवला. शिवाय अजून इतर अजून दुसरे कोणते कोणते विकास कामं केले सुजय विखे? त्यांनी इतर पुलांचे देखील त्यांनी या ठिकाणी आता निधी उपलब्ध केला, त्याची देखील कामं चालू झाली. नगर कल्याण रोड जो मेन आपल्या नगर शहराला जोडणारा कल्याण रोडला जोडणारा जो रस्ता आहे तो पण त्यांनी दुरुस्त करून तिथून पूल बांधण्याचं त्यांनी काम केले. शिवाय बाकीचे इतर रस्ते असतील किंवा इतर गोष्टींसाठी जो निधी असेल उपलब्ध करायचा असेल तो या ठिकाणी सुजय विखेंनी काम हे बऱ्यापैकी केलेले सर. आणि जे लढत कशी होईल म्हणजे निलेश लंके आणि सुजय विखे पाटील लढत कशी होईल? आता बघायला गेलं तर साहेब लढत जी आहे ती जरा म्हणजे होईल बऱ्यापैकी, पण सुजय विखेचं जे काम आहे आणि शिवाय एक अशी धून आहे सगळ्या युवकांमध्ये की जर देशात जगात भारत देशाचं नाव पाहिजे तर देशामध्ये मोदी पाहिजे आणि तर देशामध्ये मोदी पाहिजे तर नगर शहरामध्ये आपल्याला सुजय विखेंना निवडूनच आणावं लागेल. केंद्राच्या विविध योजनेचा लाभ तुम्ही घेतला का? म्हणजे पोहोचल्या का तुमच्यापर्यंत केंद्राच्या? भेटला ना. कोणत्या योजना? आता आयुष्यमान भारत योजना होती ती आपल्याला भेटली, 5 लाखापर्यंतचा विमा भेटला आहे. शिवाय इतरही उज्ज्वला गॅस योजना असेल त्या योजना असेल त्याबद्दल संदर्भात माहिती जी आहे ती भेटत गेली. आणि शिवाय सुजय विखे पाटलांचं काम बी बऱ्यापैकी 5 वर्षाच्या महिन्याने त्यांचं काम जे आहे सगळ्यात चांगलं झालेलं आहे. या नगर शहरामध्ये जे विविध प्रलंबित नगरचारांचे प्रश्न होते ते त्यांनी राज्यसभेत मांडलेले आहे. त्यामुळे एक सक्षम असा खासदार नगर शहराला लाभलेला आहे, तर त्यांनाच आम्हाला पुढे खासदार कंटिन्यू करायला आवडेल. आमदार निलेश लंकेंना लोकनेते म्हणतात, याच्यावर काय सांगतात? नाही आहे त्यांनी लोकनेते ते आहेच, त्यांचं कोविडमध्ये कामही कोणी विसरू शकत नाही. पण विकासाच्या दृष्टीने म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा माणूस जर विकासाच्या दृष्टीने काम करत असेल, त्यांनी बोललेले कामं करून दाखवले सुजय विखे पाटलांनी. एकंदरीत त्यांचा एकीकडे असं कोणताही कल नाही, ते विकासाच्या दृष्टीने चालणारे माणसं आहेत. त्यामुळं त्यांचा जो विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा योग आहे, त्यामुळे आम्ही सुजय विखे पाटलांनाच या ठिकाणी खासदार म्हणून बघू इच्छितो. नक्कीच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे लक्ष्मी कारंजा या परिसरामध्ये आहे. या युवकाशी व्यावसायिकांशी आपण संवाद साधला. अजून देखील या ठिकाणी काही युवक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. सध्या लोकसभेची हवा सुरू आहे, माहिती असेल. सुजय विखे निलेश लंके अशी लढत होणार आहे, पसंती कोणाला? सुजय विखे. सुजय विखे का? सुजय विखेने बऱ्याचपैकी 5 वर्षापासून त्यांनी बऱ्याच ठिकाणी उड्डाण पुलाचे काम केलेलं आहे. नगरच्या मध्यवर्ती भागात इथे काही फळ विक्रेते आहेत, आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया. त्यांचा नेमका कौल कोणाला आहे? आत्ता नगर दक्षिण निवडणूक आहे काकू, तर तुम्हाला माहिती आहे का आत्ता नगरचा खासदार कोण आहे? नाही. नगरचा खासदार नाही माहिती. बरं, आत्ता जी निवडणूक होणार आहे नगर दक्षिणची, तर त्यामध्ये सुजय विखे आणि निलेश लंके ह्या दोघांमध्ये लढत आहे अशी चर्चा आत्ता नगरमध्ये चालू आहे. या दोघांपैकी तुमचा कौल कोणाला आहे?
हे इलेक्शन काय हेच माहीत नाही. या ठिकाणी आता एक युवती आपल्याला भेटली आहे, आपण तिला विचारणार आहोत नेमकं तिचा कौल कोणाला आहे. आता नगर दक्षिण लोकसभा निवडणूक आहे, तर तुझा कौल कोणाला आहे? खासदार विखे साहेबांना आहे. का बरं? विकास कामे त्यांचे पूल बांधणे विकास काम केले. अजून काही नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आता नगर दक्षिणेची निवडणूक आहे, तर त्यामध्ये तुमचा कौल कोणाला आहे? खासदार सुजय विखे की निलेश लंके? निलेश लंकेंना. निलेश लंकेंना का? कारण की ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात. नगर दक्षिणेचं बिगुल वाजलं आहे. काही या ठिकाणी नागरिक देखील आहे, आपण त्यांना विचारणार की नेमकं त्यांचा कौल कोणाला. खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके अशी लढत होणार आहे. तुमचा कौल कोणाला? निलेश लंकेला. निलेश लंके का? कारण तो उत्साह माणूस आहे, काम करणारा माणूस. आता युवा वर्ग सुद्धा आपल्या सोबत आता आहेत, यांची पसंती कोणाला आहे आपण पाहूयात. दादा, तुमची पसंती कोणाला आहे? आमची पसंती फक्त एकच आहे, निलेश लंके साहेबांनाच पसंती आहे आमची. निलेश लंकेंना का? कारण की त्यांना कुठे जरी भेटलं तरी ते थांबून उतरून बोलण्यासारखे. बाकीचे खासदार काची दोनच हात करते. काका, तुमचं काय म्हणणं आहे? काका, तुमची पसंती कोणाला? का बरं? मला आहे ना राजकारण मला आवडतच नाही. राजकारण का नाही आवडत काका? ज्या दिवशी ना 3 दिवस झाले माझी गाडी बंद होती, कोणी दिलं का मला घरी आणून? हा, काही घेणं पडलं कोणाचं राजकारण तुमच्या घरी? मग आता मतदानाच्या वेळेस तुमची भूमिका काय राहणार आहे? मतदान कोणतं? हा, मतदानाची भूमिका नाही बजावणार तुम्ही? नोटा. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कौल कोणाला या भाग 2 मध्ये आता आपण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आलेला आहोत, मंगलगेट परिसरामध्ये. या ठिकाणी आपण नागरिकांची आता जाणून घेणार आहोत की नगर दक्षिणेमध्ये खासदार सुजय विखे की निलेश लंके, नेमकं नगरकरांचा कौल कोणाला किंवा त्यांची पसंती कोणाला आहे. दादा, सध्या तुम्हाला माहिती असेल लोकसभेची सध्या दांदून सुरू आहे, यामध्ये सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होत आहे. काय नेमकं तुमची पसंती कोणाला? सुजय दादा. सुजय विखे का? अनेक काम आहेत या ठिकाणी. त्यांनी सुजयदादांना पसंती दर्शवली, परंतु या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की निलेश लंके. निलेश लंके का? हा, निलेश लंके. म्हणून त्यांच्या कामची पद्धत लई चांगली आहे. त्यांना कॉल केला लगेच कॉल उचलते ते आणि कामाची करतो ते. काम एकदम चांगले कामं करतो ते. कामं चांगले सांगतात. मी किती कामं केले ते सांगतो. नक्की या ठिकाणी युवकांना आपण विचारणार आहोत की त्यांचं म्हणणं आहे की निलेश लंके फोन वगैरे उचलतात, कॉल वगैरे उचलतात, याच्यावर काय? उचलल्याने काम होत नाही. नगर शहर आधी कसं होतं आणि या 5 वर्षात कसं झालंय ते सगळ्यांनी पाहावं. सुजय विखेंनी काय काम झालेलं आहे? उड्डाणपुलाचं काम त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये पूर्ण केलं असतं तरी त्यांचं नाव झालं असतं, पण त्यांनी 2 वर्षातच उड्डाणपूल पूर्ण करून नगर शहराला दाखवून दिलं की नगर शहर सुद्धा सुंदर आणि विकसित होऊ शकतं. तसंच आमचं समजा आता नगर शहर आहे, नगर शहरात सुद्धा खूप निधी त्यांनी दिलेला आहे. आमच्या प्रभागासाठी जवळपास 1-1.5 कोटीचे काम त्यांच्या मार्फत इथे झालेले आहे आणि अनेक वेळा ते आमच्या इथं वार्डात आलेले आहेत. नक्कीच या युवकाने आपलं मत व्यक्त केलं. अजून पण युवक आहे. तुझी पसंती कोणाला? सुजय विखे पाटील की निलेश लंके? सुजय दादांना. सुजय दादा का? सुजय दादा हे युवा पर्वासाठी खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या निधीतून सध्या नगर शहरामध्ये भरपूर सारे जी डेव्हलपमेंट आहे ती चांगली होत आहे आणि यापुढेही होणार. ही पसंत आम्हाला सुजय दादाची आहे, कारण सुजय दादाचा जे काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि यापुढे पण सुजय दादाच येतील ही आम्हाला आशा. आता ही लोकसभेची फाईट कशी होईल? म्हणजे काय लढत होईल का? रंगतदार होईल का लढत? ही रंगतच होणार, कारण की एककडे निलेश लंके त्यांनी दुसरीकडे सुजय दादा आहे, तर ही रंगत मोठी चांगली रंगणार यासाठी आम्हाला आशा. निलेश लंके देतील का फाईट? हो, नक्की देतील, पण तरी सुद्धा सुजय दादाच येतील 100%. नक्कीच या युवकाने आपलं मत व्यक्त केलं. पसंती कोणाला? सुजय विखे की निलेश लंके? सुजय दादा. सुजय दादा का? कारण की जेव्हा एवढ्या वर्षापासून जे कामं प्रलंबित होते ते सुजय दादांनी करून दाखवले. काय कामं केले सुजय दादांनी? उड्डाणपूल झाला, बाकीचे बाहेरचे रस्ते काय असतील मोठे मोठे कामं, निधी सर्व काही. आता बायपास रोड झाले, लिंक रोड झाले, ते सर्व सुजय दादांमुळेच शक्य झाले. दुसरं की निलेश लंकेंचं कोविडचं काम कसं वाटतं तुम्हाला? ते पारनेरपुरतं होतं फक्त मराठी, कारण की ते इकडे येत नाही. लढत कशी होईल दादांसमोर? लंके काय कशी लढत होईल? 1 साइड होईल, कारण की सुजय दादा आणि आम्हाला मोदीला वरती पंतप्रधान बघायचंय, त्यामुळे आम्ही मत फक्त भाजपलाच करणार. नक्कीच या युवकांनी आपलं मत व्यक्त केलं. दादा, काय सांगशील की सुजय विखे की निलेश लंके? पसंती कोणाला? सुजय विखे. 1 साइड. 1 साइड म्हणजे काय नेमकं? असं कसं काय? एवढा कॉन्फिडन्स पाना कसं काय? कमळला आपल्याला हे बघून द्यायचं आहे की वरती मोदी सरकार आले पाहिजे. लढत ही रंगतदार नाही होणार का दोघांमध्ये? फक्त आपल्याला बीजेपीलाच मतदान करायचं, बाकी काही नाही.
प्रत्येकाने आपली आपली पसंती व्यक्त केलेली आहे. काहींनी खासदार सुजय विखे पाटील यांना विकास कामाबद्दल पसंती व्यक्त केली, तर काहींनी आमदार निलेश लंके यांना की सर्वसामान्यांचा नेता आहे, आमचे फोन उचलतो, आमच्या संपर्कात राहतो अशी पसंती केली आहे. या भाग 2च्या माध्यमातून शहराच्या विविध भागात म्हणजे मध्यवर्ती भागामध्ये नगर न्यूज 24च्या माध्यमातून हा ग्राउंड झिरो रिपोर्ट करण्यात आलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र राहणार आहे याची उत्सुकता आता सर्व जिल्हावासियांना लागलेली आहे. नगर न्यूज 24साठी निलेश आगरकर, अहमदनगर.